नमस्कार श्रोते हो, श्रीराम समर्थ। आज आपण हरिविजय ग्रंथाचा 20वा अध्याय बघत आहोत। 19व्या अध्यायात कंस, चाणूर सगळ्यांना मारलेलं युद्ध झालं प्रचंड मोठं, ते आपण पाहिलं। त्या युद्धानंतर मथुरा ताब्यात घेऊन उग्रसेनाला राज्यावर बसवून कृष्णाने वसुदेव देवकीची सुटका करून अशा प्रकारे मथुरा आनंदात नांदायला लागली। मग उग्रसेनाच्या सांगण्यावरून बळराम आणि कृष्ण यांच्यात मुंजी करायच्या असं ठरलं। त्या मुंजी झाल्या। आता अर्थात पूर्वीच्या प्रथेप्रमाणे मुंजीनंतर ज्ञानग्रहणाकरता गुरुगृही जाणं। तेव्हा 20वा अध्याय म्हणजे तो गुरुगृही जाऊन घेतलेल्या ज्ञानाचा आहे। अत्यंत अवघड आहे अध्याय। मला सांगायला आणि समजवण्याची कुवत नाही, पण ह्यात काय लिहिलंय तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवते। आपण रामविजय ग्रंथात 6वा अध्याय जो आहे योग वासिष्ठावर आधारित जो आहे, वसिष्ठाने रामाला केलेला उपदेश, त्यात जे आहे ना सगळं तसंच्या तसं इथे परत आहे। हेच सगळं आपण दासबोधाचं पारायण अनेक वेळा केलेलं आहे। त्या पारायणात भीमदशक आणि आधीचा 10व्या दशकातला पंचप्रळय ह्या सगळ्यात तेच वर्णन आहे, ते सर्व इथं आहे। पंचीकरण आहे, सगळी तत्व कशी एकमेकात मिसळून हा देह बनलेला आहे, 84 तत्वाचा। खूप खूप अवघड मला सांगायला आहे, आधीच आपली क्षमा मागते आणि प्रयत्न करते। प्रथम आपल्या प्रथेप्रमाणे आपण 5 ओव्या वाचूया। श्री गणेशाय नमः। जय जय कमललोचना कांचनांबरा, कमनीय रूपा कमलाधरा, कर्ममोचका किल्मिषहरा, हरिसंहारा कमठरूपा, परमानंदा परमपुरुषा, परात्परा पयोब्धिवासा, पद्मजनका परमहंसा, पंढरीशा परमात्मया, गोपविहारा गोवर्धनोद्धारणा, गोपीवल्लभा गोपपाळना, गोकुळपालका गोरक्षणा, गोरससोरा गोविंदा, राधारंगा रासविहारा, राघवा रजनीचर संहारा, रावणांतका राजेंद्रा, राजेवाक्षा ऋणमोचका, मकरकुंडला मणिमयहारा, मदनारी प्रिया मुरसंहारा, मंगलधामा मंदरोद्धारा, मणिकंधरा मनवेदका। कृष्णाची स्तुती आहे, अनेक नावं त्याला दिलेली आहेत। रामविजय ग्रंथात जे आपण म्हणतो इतकी नावं की सहस्र नावं होतील तयार, तशी इथे पण हरिविजय ग्रंथ 36 अध्यायात मिळून मला वाटतं सहस्र नावं तयार होतील कृष्णाची, आपण जशी विष्णूची वाचतो तशी। असो, आता अध्यायाला सुरुवात करूया। 19वे अध्यायी कथन। कौसमारुनी केले बंदीमोचन, त्यावरी जाहले मौंजे बंधन, मग नंद गेला गोकुळा, यावरी सुदाम नामा ब्राह्मण संकर्षणा आणि कृष्ण गुरुगृहाप्रती 3 जण विद्याभ्यासा चालले। म्हणजे झाली की लगेच गुरुगृही जायचं, तिथं राहून शिकायचं, म्हणजे तिथे ज्ञान ग्रहण करायचंच। पण आताच्या हॉस्टेलसारखं नाही। आता आई वडील लाखो रुपये भरतात, सगळ्या सुखसुविधा, AC रूम, खायला उत्तम जेवण, मेस वगैरे वगैरे, असं गुरुगृही जाणं नव्हतं तेव्हा। गुरुगृहीचा काळ म्हणजे अगदी पूर्ण कष्टाचाच काळ, कारण ज्ञान ग्रहण करण्यातही कष्ट, मेंदूला खूप ताण द्यायचा आहे आणि गुरुकडे नुसतं राहायचंच नाही, त्या गुरुच्या घरातली सर्व सेवा करायची, पडेल ती सेवा अगदी, म्हणजे कुठे अगदी लाकडं आण, पाणी भर, गुरुपत्नी आहे म्हणजे त्यावरती माते समान आहे, किंवा गुरु ह्यांचे पायचे, त्यांचं अंथरूण घालून ठेव, पडेल ते काम। लोक आले तर अन्न शिजवत असेल तर त्यात मदत कर, सगळी काही कुठलं काम हा विचार नाही, सेवा समोर दिसली की करायची। म्हणजे उरलेल्या वेळात मस्त आता TV बघत, मोबाईल बघत बसत असतील आपापल्या रूममध्ये हॉस्टेलच्या, तसं नाही, खूप वेगळं ज्ञानग्रहणाचं त्यावेळेला प्रथा होती, कशा पद्धतीने करायचं ते। आता हे 3घही निघालेत। आता ह्या 3घांचंच नाव इथं आलंय खरं नेमकं, म्हणजे बळराम कृष्ण हे तर राजगृहातले आहेत। आता उग्रसेन राजा राज्यात परत आलेले आहे ताब्यात ना, आणि त्यांच्याबरोबर सुदाम नामा ब्राह्मण, जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। सुदाम देवाची कथा म्हणजे मैत्रीचं
इतका अत्युच्च सख्य भक्ती जी तिथे आपल्याला दिसते. हा एक गरीब ब्राह्मण आहे, पण तो त्यांच्याबरोबर आहे. म्हणजेच आपण हा विचारही करायला पाहिजे की तो गरीब, त्याची सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण तो नक्कीच तितका ज्ञानी आहे. ह्यांच्याबरोबर तो शिकलाय, ह्यांच्याबरोबर त्याने ज्ञान मिळवलेलं आहे, म्हणजे बुद्धिमान आहे खूप. असो, हे तिघजण निघाले. कुठे निघाले तर अवंती नगरी माझी जाणं, महाऋषी नाम सांदीपन, जो शांतदांत ज्ञानी निपुण, चारी वेद मुखोद्गतो. सांदीपनी ऋषींकडे निघाले. अवंती नगरी उज्जैन. आता नर्मदा परिक्रमेत आम्ही सांदीपनी ऋषींचा आश्रम बघून आलो आणि अशी भावना तिथे उभं असताना झाली. पाठचं ते तळं वगैरे दाखवलं, काही कथा ज्या संलग्न आहेत त्या आश्रमाशी त्या. तेव्हा वाटलं अरे वा, इथे कृष्ण खेळलाय, इथे कृष्णाने अभ्यास केलाय. डोळ्यासमोर एक म्हणजे ती भावना आली जेव्हा त्या उभं, तिथे एक शिवमंदिर आहे, तिथे उभं राहिलं तेव्हा ही सगळी भावना आली. असो, तर सांदीपन ऋषींकडे येतात निघाले. ते कसे आहेत तर जो सर्वज्ञ परिपूर्ण, ज्यासी नाही ज्ञानाभिमान, जो वेदाज्ञा मानी प्रमाण, त्यासी शरण आधी जावे. इथे श्रीधर कवींनी सांदीपनींच्या निमित्ताने कोणाला गुरु करावं, कोणाला शरण जावं, गुरु कसा ओळखावा, आपल्याला दासबोधातला सद्गुरुस्तवन नव्हे क्षमस्व सद्गुरु समास म्हणजे लक्षण समास आणि शिष्य लक्षण समास पाठोपाठ आहेत दोन्ही. अगदी तसंच इथेही आहे की इथे सद्गुरूंचं लक्षण काय ते दिलंय आणि पाठोपाठ शिष्य किंवा भक्त कसा असावा ते दिलंय. आणि साहजिकच अगदी दासबोधाप्रमाणे इथे सद्भक्ताचं लक्षण सांगताना खूप साऱ्या हव्या आहेत जास्त गुरुलक्षणांपेक्षा. असो, तर त्यामुळे सांदीपनींवरून सांगताना श्रीधर कवी गुरुलक्षणं सगळी सांगतायत की तो कसा असावा, कोणाला आपण शरण जावं. तर म्हणे आता वाचली पाहिजे की जो सर्वज्ञ परिपूर्ण आहे, त्याला ज्ञानाचा अभिमान नाहीये, वेदाज्ञा जी आहे ती त्याला प्रमाणे, तो त्याप्रमाणेच वागतोय, त्याला शरण जावं. परदार आणि परधन ह्यापासून तो पूर्ण परांगमुख आहे, त्याला शरण जावं. जो दुसऱ्याचे दोषगुण कधीच उच्चारत नाही, त्याला शरण जावं. जो सर्वज्ञ दयाळू आहे, सदाचारी वृत्ती आहे ज्याच्या मनात सर्वाभूती दया आहे, त्याला शरण जावं. जो तरुणी तारिता होय, म्हणजे स्वतः तरुण दुसऱ्यांना तारू शकतो, शिष्याकरता जो ब्रह्मरूप आहे, मानापमानात त्याच्याकरता एकदम सम आहेत त्याच्या चित्तामध्ये, त्याला शरण जावं. समजा आपण ज्याला विद्या दिली तो शिष्य दुसऱ्याला शरण गेला पुढे, तर चित्तक्रोधे न खवळे त्याचे शरण जावे. त्याने स्वतःला राग येता कामा नये की माझा शिष्य तिकडे गेला, असा जो आहे त्याला शरण जावं. नंतर समजा जगाने त्यांना निंदेचे पाषाण मारले, म्हणजे त्यांची खूप निंदा केली, तरी कुठल्याही मनात द्वेष निर्माण न होता ते त्यांना क्षमा करतात, अशा व्यक्तीला शरण जावं. पुत्राहुनी विशेष गाढे शिष्यावरी प्रेम चढे, जो शिष्यानं घाली साकडे त्याची शरण जावे. जो आपल्या मुलापेक्षाही आपल्या शिष्यावर प्रेम करतो आणि त्याला कधी अडचणीत टाकत नाही कुठल्याही स्वरूपात, काही मागून किंवा कुठल्याही कारणाने, त्याला शरण जावं. आपला जो काही त्यांचा वर्णाश्रम असेल त्यात तो उत्तम चालतोय, तिथे त्याचं कधी वाकडं पाऊल पडत नाही आणि स्वतः आपल्या आत्मस्वरूपात अंग आहे, अशाला शरण जावं. शरीर प्रारब्धे भाग्य आले अथवा एकदाची सर्व बुडाले, म्हणजे एखादं आयुष्यात चांगलं भाग्यवान अशा घटना घडल्या किंवा सर्वस्व बुडालं, या दोन्ही ठिकाणी हर्षामर्ष म्हणजे कशातही मन मिळत नाही. म्हणजे गीतेतले श्लोक आपल्याला आठवतील, समसुख दुःख श्लोक आठवत नाही, क्षमस्व. असो, तर त्याला शरण जावं. सुख दुःख समेकृत्वा. तर अशी अनेक लक्षणं सांगितली. मला वाटतं एक 25-30 ओव्या तरी फक्त ह्या लक्षणांवरच आहेत. एक पूर्ण पान गुरूंची लक्षणं आहेत आणि ह्या सगळ्या लक्षणांनी अलंकृत तो आहे आणि शिवाय स्वतःच्या गुरुभजनी नित्य डोलत आहे, त्याला शरण जावं असं म्हटलं. आणि मग श्रीधर कवी सांगतात की तसे हे सांदीपनी आहेत. इतुक्या चिन्ही मंडित पूर्ण महाराज ऋषी सांदीपन, त्याच्या आश्रमापुढे शेषनारायण लोटांगण घालिती.
सांदीपनाकरिता अनुष्ठान तो कळले आले रामकृष्ण, तात्काळ बाहेर आला धावून सद्गतमन झाले. ते अनुष्ठान करत होते आणि त्यांना कळलं की बलराम आणि कृष्ण आले. ते धावत आले बाहेर. त्यांना असं वाटलं की आपल्या जन्मांजन्मांचं काहीतरी पुण्य किंवा अनुष्ठान फळायला आलं की आपल्या घरी वैकुंठ पाहायलाय. अगदी अश्रू व्हायला लागले नेत्रातून, भावविभोर झाले ते. आणि धावत येऊन त्यांनी कृष्णाला जवळ घ्यायला पाहिलं तर कृष्ण त्यांच्या पाया पडतोय, पण तो गुरुग्रह यायला ना, तो पूर्ण वाकून त्यांच्या पायावर डोकं टेकत होता. त्यांनी त्याला पटकन उचलून आपल्या हृदयाशी धरलं आणि म्हणाले, अरे बाबा, तुझं दर्शन तर ब्रह्मादी देवांना सुद्धा दुर्लभ येतो, तू माझ्याकडे आलायस. मग त्यांनी बलरामाला, सुदामा ह्यालाही आलिंगन देऊन आशीर्वाद दिले आणि घरात घेऊन आले. घरात बसवलं आणि सगळं क्षेम विचारलं, कसं आहे. मग कृष्णाने सर्व वार्ता सांगितलं, सगळ्या बातम्या सांगितल्या की बाबा कंसाला मारलं, उग्रसेनाला राज्यावर बसवलं, वसुदेव देवकीला बंदीशाळेतून सोडवलं आणि आता सगळं मथुरेत सगळे सज्जन लोक सुखात आनंदात नांदतायत. सांदीपनी म्हणाले की तू जगद्गुरु जगतपिता, तुझे नाम वदनी गाता सकळ दुरित संहारे. तुवा हंसरूपे करून उपदेशिला चतुरानन. तू हंसाचं रूप घेऊन ब्रह्माला उपदेश केलास, सनकादिकांना उपदेश केलास. तू मायानियंता, असं मायेला तुझ्या ताब्यात ठेवणार असा ऋषिकेशी असा तू, आणि तू मज शरण आलास हे आश्चर्य वाटते. मग कृष्णाला त्यांनी इतके असे प्रश्न विचारले की म्हणजे ते चकित झाले होते. ते म्हणाले, घडलंच कसं. मग म्हणजे ते त्याला म्हणतात, बघ, तू सकळ देवांचा निर्माता, अजयजीचं करता हरतात, त्या तुझं म्हणजे असा तू असून त्या तुझं देवकी माता वसुदेव पिता हे आश्चर्य. तुझे देवकी आणि वसुदेव कसे माता पिता, ह्याचं सुद्धा मला आश्चर्य वाटतंय. नंतर तू निर्गुण निसंग निर्विकार आहेस, मग तू गोकुळात जाऊन चोरी कशी करत होतास, ह्याचं मला आश्चर्य वाटतं. तू ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी, महातापसी असं असून तू रासमंडळी भोगीशी नारी, हे कसं काय शक्य आहे, ह्याचं मला आश्चर्य वाटतंय. तू काळाचा शासन करता, काळालाही शासन करणारा तू, आणि म्हणे मायेने बागूला आला रे हाता असं म्हटल्याबरोबर भयभीत होसी अनंता, ह्याचे मला आश्चर्य वाटते. म्हणजे हे सगळं घडलं कसं, ह्या सगळ्याच आश्चर्य मला वाटतं. म्हणजे तू लोक तुला अनन्य शरण होतात, जे जे येतात त्यांचं संकट तू निवारण करतोस, तर तू यज्ञपत्न्यांकडे अन्नाची भिक्षा मागितलीस, हे कसं काय. आता बळी किंवा म्हणजे बळीला तू त्याचं दर्पहरण केलास तू, स्वतः त्रिविक्रमाचं रूप धारण केलंस. अशा तुला तुझी आई मात्र पाळण्यात येऊन झोके देते आणि गाणं गाते, याचं आश्चर्य वाटतं. तू शेषनारायण, लोकसंग्रह करता तर नाही आलाच माझ्याकडे भजन करायला, म्हणजे गुरुभजन वाढवावं लोकांच्यात, लोकांना कळावं की गुरुचं महत्व काय आहे, हे लोकांपर्यंत पोचावं, ह्या करता तर तू माझ्याकडे नाही आलायस. म्हणजे ते इतके साशंक होतात की माझ्यासारखा एक साधा ऋषी, माझी ती योग्यता नाही, आणि इथे प्रत्यक्ष श्रीकृष्ण माझ्याकडे ज्ञान घ्यायला येतोय, मी काय त्याला ज्ञान देणार. मग शिष्य कसा असावा, पुढच्या सगळ्या वयात ते शिष्याचं लक्षण सांगणारे आहेत ह्यात. म्हणजे ही शंका सांदीपनींनी व्यक्त केली, पण आता श्रीधर कवी आपल्याला शिष्याचं लक्षणही सांगतात पुढे. ते म्हणतात, गुरुभक्त कसा हवा, तर तो गुरुला पूर्ण शरणांगत असावा, तन मन धनाने. गुरुवचन ज्याला प्रमाण वाटलं पाहिजे काही झालं तरी. गुरुचे दोष गुण त्याने कधीच नाही बघितले पाहिजेत. ह्याच्यावरून एक आठवलं की आत्ता एक मी सत्संग केला, तिथे 2 अगदी उत्तम गाणं शिकणाऱ्या व्यक्तींनी त्या सत्संगातील प्रवचन देणाऱ्यांना विचारलं की भीमसेन जोशी खूप दारू पित होते, मग ते त्यांच्यातले हे दोष बघायचे का नाही बघायचे. तेव्हा त्यांनी खूप छान उत्तर दिलं की गुरुतले दोष काढण्याइतकी योग्यता आपल्यात आहे का हे आधी आपण बघायचं. आणि त्या खूप दारू पिण्याच्या अवस्थेतही समाधी अवस्था लागावी इतके सुंदर ते गात होते. कधी शब्द अडखळत नव्हते, चुकीचे शब्द येत नव्हते. त्या योग्यतेला जाण्याची आपली योग्यता आहे का. मग त्यांना दोष द्यायचा आपल्याला अधिकार नाही. जर आपल्याला गुरु पटला नाही तर तिकडे जाऊ नये, पण गुरु केला की त्याचा कुठलाही दोषगुण आपण बघायचे नाही. पूर्ण शरणागती, सरेंडरन्स हा महत्वाचा आहे.
तसं हे लक्षण इथे सिद्धार्थांनी सांगितलं. अगदी हीच सगळी लक्षणं दासबोधात आहेत, आपण अनेकदा वाचलेली आहेत. गुरु सांगती त्याची आचरती, गुरु समान आपण न म्हणती. दिवसेन स्वतःला मानत नाहीत गुरुसारखे, आणि जितके ते गुरुजवळ राहतील तितकी त्यांची भक्ती वाढतीच वाढती पाहिजे. गुरु हा केवळ ईश्वर अशी भावना पाहिजे. म्हणजे देव सुद्धा मानता कामाने एकदा गुरु केला आणि गुरुने तुम्हाला अनुग्रह दिला की तुम्हाला सगळ्यात श्रेष्ठ गुरु वाटला पाहिजे. अख्खं चराचर गुरुरूप दिसलं पाहिजे. आपल्या मनात सतत गुरुचं नामस्मरण पाहिजे. त्याची मूर्ती अनुष्ठान करणारी आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. पूजेच्या वेळी आपल्याला त्याचे गुरुचरणच दिसले पाहिजेत. जप करताना गुरुनामाचाच मंत्र आपल्या मुखात आला पाहिजे. माझ्याकडनं गुरुसेवा घडो हीच आपली तळमळ पाहिजे. ही सगळी लक्षणं शिष्याची आहेत. गुरु निंदा जर कानावर आली तर त्याने ताबडतोब कानात बोटं घालावी आणि पुन्हा त्या व्यक्तीचं तोंडही पाहू नये, हे शिष्याचं लक्षण असलं पाहिजे. जारण मारण अशा प्रकारचे अनुष्ठान आणि ह्यातलं जे वादविवाद असेल, कुटील निंदा, ह्यात त्याने जराही कधी लक्ष घालता कामा नये. फक्त आपल्या गुरुच्या शिकवणीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याकडे स्वतःकडे अगदी अद्भुत प्रज्ञा असेल, ज्ञान चातुर्यकला असेल, तरी ती माझ्याकडे जास्त आहे गुरुपेक्षा अशी भावना असता कामा नये. हृदयात फक्त सद्भाव पाहिजे. सदा गुरुचं नाम जपत असलं पाहिजे, जे घेऊन तुमचा कामक्रोध वितळला जातो. हे लक्षण शिष्याचं. अशा प्रकारे अनेक लक्षणं सांगितलेत ग्रंथात. पुढे त्याच्या पुढे काय, म्हणजे त्याच्या पुढे असं आहे की मग कसा नसावा शिष्य, त्याने कोणाची संगत धरू नये चुकीची. म्हणजे अशा शिष्याची संगत दुसरा कोणी धरू नये की ज्याने गुरु केलाय पण स्वतःच्यात वाईट लक्षण आहेत त्याची. मी आपल्याला म्हटलं तसं इथे सद्गुरु लक्षण, शिष्य लक्षण ही सगळी सांगून झाल्यावर आता दासबोधात अगदी असंच आहे, पण शिष्य लक्षणात शिष्य कसा नसावा असं दिलंय. तसं इथे कुठल्या व्यक्तीची संगती न धरावी असं आहे. मला थोडीशी लिंक इथं लागली नाही की शिष्य कसा नसावा असं त्यांनी इथं म्हटलं नाही, पण तरी पण ज्या ओव्या आहेत त्या अगदी दासबोधाला धरू नयेत. संतमूर्ती सदानंदी, नसतेची शास्त्र प्रतिपादी, कुमार्ग दावनी फोळे भोंदी, त्याची संगती न धरावी. म्हणजे असं करणारा जो आहे ना तो सत्शिष्य नाही असं मला वाटतं त्यांना इथं म्हणायचं आहे. हरिहर चरित्रे पावन सर्वथा, म्हणे हे व्यर्थ काय गाता, काय विचित्र, काय कृष्णाच्या आणि रामाच्या काय कथा करताय, मी म्हणतोय ते सगळं आहे का, असं स्वतःला सर्वज्ञ म्हणत असेल तर त्याची संगती न धरावी. अशा इथे एक 15-20 ओव्या आहेत. पण मला वाटतं म्हणजे असा शिष्य नसावा, कसा नसावा ते त्यांनी सांगितलं. नावडे हरिकीर्तन कधी, तीर्थक्षेत्र महिमा उच्छेदी, मज पूजा म्हणे सर्वाधी, त्याची संगती न धरावी. इथे असंही होऊ शकतं की असं म्हणणारा स्वतःला गुरु मानत असेल तर अशा गुरुची संगती न धरावी. असा गुरु कधी न करावा. माझे करावे भरवे पूजन, नाहीतरी तुम्हा शापीनं, त्याची संगती न धरावी. इथे तर हाच अर्थ आहे की तो गुरु म्हणून शिष्याने कधी त्याच्याकडे जाऊ नये की जो म्हणतो माझं पूजन करा नाही तर मी तुम्हाला शापीन किंवा माझा अनुग्रह घेतला आता अजून कुठलं देवाचं नाव पण मुखात घ्यायचं नाही असं म्हणणाऱ्याकडे पण संगती धरायची, म्हणजे त्याच्याकडे जायचं नाही. प्रत्यया न येता श्रीरंग, लटकेची दावी वरते सोंग, स्वतःला त्याला प्रत्यय नाही आहे परमेश्वराचा, त्याच्या हृदयाला परमेश्वराच्या त्या अस्तित्वाचा प्रत्यय नाहीये, पण वर सोंग दाखवून मोठमोठे आपण म्हणतो ना लेक्चर्स देतोय, प्रवचनं देतोय, तर अशाची संगती न धरावी. इतर संतांची निंदा करी, देखता दुःख उपजयंतरी, चढला अहंकृतीच्या गडावरी, त्याची संगती न धरावी. इथे हाच अर्थ आहे की असा गुरु न करावा. अशा पण ह्या जवळजवळ 25 ओव्या आहेत. थोडक्यात काय की ही सगळी लक्षणं श्रीधर कवीने आपल्याला सांगितली आणि आपल्याला त्यातून त्यांनी हा संदेश द्यायचा प्रयत्न केला की इथे कृष्ण ज्या गुरूंकडे आलाय ते सांदीपनी म्हणजे आदर्श सद्गुरू आहेत आणि कृष्ण, बलराम आणि तो सुदामदेव हे तिघही आदर्श शिष्य आहेत. शिष्याचे सगळे गुण त्यांच्यामध्ये आहेत. त्यामुळे ते गुरुगृही राहिले. किती दिवस राहिले तर म्हणजे 64 दिवसापर्यंत गुरुगृही राहिला रमाकांत. 64 कला समस्त अभ्यासीला श्रीरंगे, 14 विद्या, 64 कळा, ह्या सगळ्या त्यांनी अगदी करतळामळ म्हणजे हा डाव्या हाताचा मळ आपण म्हणतो तसं शिकला स्वतः कृष्ण. स्वतः पूर्णावतार आहे, तो पूर्ण पुरुष आहे, पण तरी त्याने अनेक शंका विचारल्या गुरूंना. गुरूंनी त्या तिघांना समोर बसवलं आणि उपदेश करायला घेतला. तेव्हा कृष्णाने त्यांच्याकडे निज ज्ञान मागितलं.
सांदीपनी त्याला म्हणायला लागले की अरे सर्वद्रष्टा तू कृष्ण, दुजेपण नाही तुझं, तूच स्वतः अज अव्यय निर्मळ आहेस, त्या तुला मी काय उपदेश करू, पण तू कोण आहेस हे गुरु सांगायला लागले की अरे श्रीकृष्णा स्वरूपी स्फुरण व्हावया काय करणं, ते तूच आहेस कारण स्वरूपी स्फुरण व्हायला. कृष्ण म्हणाला नाही, मला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्या की मग हे खरंच का घडलं. जर स्वरूप निर्विकार आहे तर मग तिथे स्फुरण आलं कुठून, जर ती वस्तू निर्विकार निर्गुण येतं आणि मग तिथे त्रिगुण पण कसे काय झाले. म्हणजे मी ब्रह्म आहे अशी जाणीव असून जो निर्विकार आहे त्याच्याकडे हे सगळं पुढे उद्भवलं कसं आणि मग हा सृष्टीचा पसारा उद्भवला कसा, असा प्रश्न कृष्णाने विचारला. आणि मग ऋषी म्हणाले की खरं तर दुधाला खिरीचा नैवेद्य दाखवावा तसंच हे चाललंय, तूच तर हे सगळं करत आहेस, तुझेची सांगतो ज्ञान, त्यासीच नैवेद्य दाविजे, अशी अवस्था मला झालेली आहे माझ्या मनाची, पण तरी तू विचारतोस म्हणून मी तुला उत्तर देतो. असं करून मग गुरु जे काही सांगतात, जे मला तुम्हाला स्पष्टीकरण द्यायला खरोखरच अवघड आहे ते गुरूंनी सांगायला सुरुवात केली. की ते म्हणाले की काही नाही, स्वसुखात तो परमपुरुष सहसा पौडला होता, पण अहम ब्रह्मास्मी ध्वनी उठला. सागरात जशी अचानक एक लहर उठते तसा हा ध्वनी उठला संपूर्ण चिदाकाशामध्ये. छान सुखसेजेवर पडलेला हा जागा झाला, स्वतःच्याच इच्छेने जागा झाला. आणि जो ध्वनी झाला त्या क्षणी त्या परमपुरुषापासून प्रकृती वेगळी झाली, म्हणजे प्रकृती निर्माण झाली, जिला आपण आदिजननी म्हणतो किंवा जी ज्ञानकळा आहे. आता तिला वेगळं खरं करताच येत नाही. जसा दीप आणि ज्योती ह्याला वेगळं करता येतं का, तरंग आणि नीर ह्याला वेगळं करता येतं का, तंतू आणि वस्त्र ह्याला वेगळं करता येतं का, धातू आणि पात्र ह्याला वेगळं करता येतं का, तसं हे अभेद स्थिती आहे दोघांची खरी. परंतु तरी सुद्धा ओंकार जो ध्वनी झाला त्या ध्वनीतून ही प्रकृती पुरुष वेगळी प्रकटली आणि त्या प्रकृतीने किंवा ह्या दोघांच्या संयोगातल्या अभेदरूपी निर्विकार अशा स्थितीतूनच इच्छाशक्ती निर्माण झाली, तिला गुणक्षोभिणी म्हणतात. मग ह्या गुणक्षोभिणीने तिच्यात अहंकार निर्माण झाला की सृष्टी करावी. मग तिने तिन्ही देव निर्माण केले, हे त्रिविध अहंकारातून निर्माण झाले तिच्यापासून. आणि त्या तिघांमध्ये 3 शक्ती स्वरूप स्थापन झाली. म्हणजे सत्वगुणांनी ज्ञानशक्ती झाली, रजोगुणांनी क्रियाशक्ती निर्माण झाली आणि तमोगुणांनी द्रव्यशक्ती निर्माण झाली. या तिन्ही शक्ती निर्माण झाल्या, त्यातून हे त्रिदेव झाले. आता द्रव्य शक्तीच्या आधाराने तमोगुण आहे, त्यामुळे त्याच्यातनं पंचविषय निर्माण झाले. कुठले तर शब्द स्पर्श रूप रसगंध पंचतन्मात्रा. मग क्रियाशक्ती जी आहे तिच्या सहवासाने रजोगुण, त्यात 3 पंचक निर्माण झाली, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि प्राणपंचक. म्हणजे सत्वगुणातून ज्ञानशक्ती आहे, तिच्यातनं अंतःकरण पंचक निर्माण झालं, जे ज्ञानभय आहे, अशी पंचक निर्माण झाली. मग देह, पिंडातले आणि ब्रह्मांडातले 4 देह, जे स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण, हे देह निर्माण झाले. त्याचे सरळ 2 म्हणजे ते हे सगळ्याचा परस्पर एकमेकात ह्या सगळ्या म्हणजे थोडक्यात जे पंचीकरण आपण दासबोधात शिकलो, ही जी सगळी 5 तत्व निर्माण झाली ना, त्यांचा एकमेकात कर्दम झाला तयार, एकमेकात प्रवेश केला त्यांनी. म्हणजे जसं वायू आहे तर वायूमध्ये बाकीची 4 तत्वही आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, ही 5 तत्व धरली तर पृथ्वीमध्ये बाकीची वायू आप तेज आकाश आहे, वायूमध्ये पृथ्वी तेज आकाश आहे, पाणी आणि आकाश आहे. असं प्रत्येकात उरलेली 4 तत्व पण आहेत आणि ते मुख्य तत्व आहे. अशा प्रकारे एक एक तत्वाचे 8 भाग होऊन ते मिसळले आणि मूळ अर्धा भाग त्या तत्वाचा. अशा प्रकाराने जे तयार झालं त्यातून पुढे जाऊन औषधी म्हणजे वनस्पती आणि देह आणि सगळ्या 84 लक्ष योनी निर्माण झाल्या. मग त्यानंतर त्यांनी आणि मग ते कसा हा संसार निर्माण झाला तर म्हणे हे जे सर्व तयार झालं त्यातनं जसा पारा समजा फुटला, पाऱ्याची डबी पडली आणि फुटली, तर पारा कसा उघडतो माहिती ना, बारीक अगदी रवाळ, त्याचे इतके भाग होतात जितके कराल तितके. तसं म्हणे स्फुल्लिंग कल्लोळ झाला तयार ह्या शिवशक्तीच्या रूपातून
आणि जीव आणि शिव असे दोन पक्षी तयार झाले प्रपंच वृक्षावर. त्यातला शिव हा पूर्ण ज्ञानी सर्व साक्षी, तर जीव हा विषयांना लक्षणारा, विषयाचे लक्षी असा. आणि त्यामुळे जीवाला कायम भ्रम, आणि त्या भ्रमामुळे तो 84 लक्ष योनी फिरतोय सगळीकडे. आणि मग त्याला सोडवण्याकरता श्रीकृष्ण तू सगुण झालायस असं सांदीपनी ऋषी त्याला सांगतात की तुझ्या कृपावलोकने करून जीव सकळ उद्धरती. तू सर्वांमध्ये श्रेष्ठ आहेस, तुझ्याहून कोणी वरिष्ठच नाहीये. तू हा सगळा मायेचा खेळ मांडलेला आहेस. मग त्या देहांमध्ये ह्या स्थूळ म्हणजे पिंडामधले जे 4 देह आहेत, स्थूळ, लिंग, कारण, महाकारण, ह्यातनं तू त्या जीवाला प्रगतीचा मार्ग दाखवत जातोस. ब्रह्मांडातले विराट हिरण्यगर्भ महत्त्व तिथपर्यंत पोचणंच खूप अवघड असतं, एखाद्या जीवालाही पोचता येत नाही. त्यामुळे निदान ह्या 4 देह ओलांडण्याचा प्रयत्न तरी माणसाचा, व्यक्तीचा व्हावा, विशेष करून मनुष्य जन्मात, अशी व्यवस्था तूच करून ठेवलेली आहेस. आणि ते ज्याला साधतं तो त्या मोक्षाच्या स्थितीपर्यंत जाऊ शकतो. त्यातनं जसं हे सगळं मिसळत गेलं आणि हे विश्व तयार झालं, पण म्हणे ते विश्व परत नाहीसं पण होतं, हेही ज्ञान त्यांनी दिलं. त्याला सगळ्याला त्यांनी पंचप्रळय म्हटलं. हे 5 प्रळय आहेत, त्यातले 2 प्रळय पिंडातले, 2 प्रळय ब्रह्मांडातले आणि शेवटचा विवेक प्रळय. आता हे आपल्याला दासबोधातही 10व्या दशकाच्या 5व्या समासात समर्थांनी सुंदर पंचप्रळय सांगितलेले आहेत. 2 पिंडी 2 ब्रह्मांडी, 4 प्रळय नवखंडी, 5वा प्रळय उदंडी, जाणीजे विवेकाचा समर्थांनी म्हटलं. आणि ऐसे 5ही प्रळय सांगितले यथान्वय. आणि त्यातला इतका सुंदर देहातले जे 2 प्रळय आहेत म्हणजे निद्रा आणि मृत्यू, तो दासबोधात अगदी सोप्या भाषेत आपल्याला समर्थांनी समजावलेला आहे. ते म्हणतात की जेव्हा संचरे तेव्हा जागृती व्यापार सरे, सुषुप्ती अथवा स्वप्न भरे अकस्मात अंगी, या नाव निद्रा प्रळय. जागृतीचा होय क्षय. आता ऐका देहांत समय म्हणजे मृत्यूप्रळय. देहांत समय काय होतं, देही रोग बळावती अथवा कठीण प्रसंग पडती, तेने पंचप्राण जाती व्यापारच आणूनी, तिकडे गेला मन पवनू, इकडे राहिली नुसती तनू. हा म्हणजे दुसरा प्रळय, देहातला पिंडातला म्हणजे महाप्रळय. थोडक्यात ब्रह्मांडातले 2 प्रळय आहेत, एक नित्य प्रळय आणि एक महाप्रळय. तर इथे हरिविजयामध्ये अगदी तेच सांगितलं की पुढचे 2 जे ब्रह्मांडातले प्रलय आहेत ते कसे, तर त्यातला नित्य प्रलय म्हणजे जो ब्रह्मा निद्रा घेतो. आपण आधी पाहिलं होतं एका अध्यायाच्या वेळेला की त्याच्या दिवसातले 12 तास तो झोपतो आणि 12 तास जागतो. त्याची जे निद्रेचा काळ असतो आणि जो जागृतीचा काळ असतो तेव्हा हे पृथ्वी सगळं चराचर चालू असतं. आणि जो निद्रा घेतो त्याच्या आधी सगळे हे प्रळय होतात, सगळं विश्व ठप्प होतं, तो झोपतो, परत तो उठतो तेव्हा परत नव्याने सुरू होतं. मग त्याची ती झोप कशी, तो नित्य प्रळय कुठला, तर जेव्हा म्हणे ब्रह्मा झोपतो सगळ्या अवस्था ज्या असतात म्हणजे 4 युग जी आहेत ती उलटली जातात, कल्प उलटली जातात. हे सर्व होईपर्यंत त्याची निद्रा असते 12 तासांची. आणि मग परत तो जेव्हा जागा होतो तेव्हा नव्याने सगळी परत निर्मिती करायला लागतो, नव्याने परत युग आणि कल्प होतात. आणि त्यात 84 लक्ष योनीत सगळे देह फिरत असतात, जड असोत किंवा सजीव असोत. अशा प्रकारे हे मग परत पंचक सुंदर सांगितलंय, ज्यात म्हणजे प्रत्येक कोश कसे तयार झालेले आहेत. प्राणमय 5 जे कोश आहेत ना, ते 5 कोश इथे सांगितले की अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, हे पंचकोश आहेत. या पंचकोशाने हे शरीर बनलेलं आहे. अन्नापासून स्थूळ देह होतो, तो अन्नमय कोश समजायचा. त्यानंतर प्राण, अपान, व्यान, समान, उदान, ह्या 5 वायूंनी जो होतो तो प्राणमय कोश. आणि हे सांगताना सांदीपनी सतत कृष्णाला म्हणतायत की हे जे सगळं ते तू नाहीयेस, म्हणजे ह्या सगळ्याच्या पलीकडे तू आहेस. असं प्रत्येक वेळी समजावताना ओवीचा शेवट असा आहे की जसं कोश सांगताना त्यांनी सांगितलं की अन्नापासूनच स्थूळ देह, तो कोश जाण अन्नमय, याहून वेगळा तू निश्चय गजास्य जनकप्रिय करा. किंवा प्राण आणि अपान व्यान समान उदान, हा प्राणमय कोश नव्हेसी तू पूर्ण, मधुमुर नरक नाशका. अशा प्रकारे तो तू नाहीस,
पण ह्या गोष्टी आहेत, ह्यातून देह बनलाय. मग वाचा पाणी पाद शिष्ण गुद ह्या मनोमय कोशाच्या गोष्टी आहेत, पण त्याहून तू वेगळा आहेस. श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण ह्या सगळ्या पंचेंद्रियांनी आपण ज्ञान ग्रहण करतो ना, त्यामुळे ह्या बुद्धीसहित विज्ञानमय कोश आहे, म्हणजे तो ज्ञानमय कोश आहे. पण याहूनही वेगळा तू नारायण, असं सांदीपनी कृष्णाला सांगतात. अशा प्रकारे संपूर्ण ह्या विश्वाची निर्मिती, उत्पत्ती आणि संहार कसा होतो ह्याची उभारणी आणि संवारणी. इथे पण मला दासबोध आठवतो की दासबोधात विश्वाची उभारणी संवारणी हा अख्खा एक समास आहे. मला वाटतं भीमदशकात आहे, 11व्या दशकामध्ये आहे. तोही इथे तशाच पद्धतीने समजावलेला आहे की काय होतं जेव्हा ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मा झोपतो आणि सृष्टीचा नाश व्हायचा असतो, तात्पुरतं असतं, परत निर्मिती होते. पण तेव्हा होतं काय तर म्हणजे पहिल्यांदा शतसंवत्सर खूप वृष्टी होते, त्याने अनेक जीवसंहार होतात. मग 12 कलांनी सूर्य म्हणजे 12 सूर्य जणू तळपतात आणि इतकी आग दाह वाढतो की त्यामुळे सगळं जळतं आणि सप्तसागर सुद्धा शोषून घेतले जातात. त्यातून अग्नी निर्माण होतो, तो ह्या अख्ख्या भूमंडलाला जाळतो. सप्त पाताळ, सप्तस्वर्ग सगळं जाळलं जातं. मग हा अग्नी होतो तो इतक्या म्हणजे हत्तीच्या सोंडेने पडावा तसा परत 100 वर्ष पाऊस पडतो प्रचंड आणि त्यात पाण्यात सगळा वाहून जातं, असा प्रलय होतो. आणि तो करता करता परत उलटं चित्र सोडतं की त्या जळाला तेज गिळतं, तेजाला वायू गिळतं, वायूला आकाश गिळतं आणि आकाश जे असतं ते त्या मूळ तत्वाला पुरुषात सामावलं जातं. अशा प्रकारे हे सर्व विश्व नष्ट होतं आणि परत सर्व नव्याने निर्माण होतं. हे सगळं ऐकताना कृष्ण, बलराम आणि सुदामदेव सुद्धा एकदम तद्रूप पावले. त्यांची समाधी लागली, त्यांना भान राहिलं नाही. त्यांना जणू असा अनुभव आला की आपणच त्या स्वरूपात लीन होतोय. हे सगळी घटना आपल्या आत घडते आणि आपण त्या स्वरूपामध्ये लीन होतोय ह्या भावनेत हे तिघही झाले. गुरूंना त्यांना उठवायला लागलं, गुरूंनी त्यांना जागं केलं, समाधीतून बाहेर काढलं आणि कृष्णाला म्हटलं की अरे तुझं ज्ञान मी तुला दिलंय, पण आता तू समाधी जिरव आणि सावध हो. कृष्णाने डोळे उघडले, अष्टभाव त्याचे दाटून आले होते. त्याने उठून साष्टांग घातला आपल्या गुरूंना. गुरूंनी त्याला उचलून अत्यंत प्रेमाने हृदयाशी धरलं आणि गुरु म्हणाले की तुला सगळ्या विद्यांचा मुकुट म्हणे मी आता बनवलाय. अध्यात्म विद्येचं ज्ञान तुला मिळालं, आत्मविद्या पुढे ती मिळाली, नाना शास्त्रांचं तुला ज्ञान मिळालं. आता माझ्या मते मी तुम्हाला सगळ्यांना पूर्ण ज्ञानाने संपन्न असं केलेलं आहे, तुमचं शिक्षण झालेलं आहे. असं म्हटल्यावर तिघं नतमस्तक होतात आणि आता त्यांना कळतं की आता आपल्याला गुरुगृहातून जायची वेळ आलेली आहे. अशा प्रकारे ज्ञान देऊन झाल्यावर गुरूंनी त्या तिघांनाही आपल्या घरात आणलं. आपल्या पत्नीला जाऊन सांगितलं की आता मी बाहेर जात आहे काही कारणाने, पण ह्या तिघांना कुठलीही कामं देऊ नकोस, म्हणजे विशेष करून बलराम आणि कृष्णाला कुठलंही काम सांगू नकोस. आपलं पूर्वपुण्य आहे म्हणून आपल्या घरात प्रत्यक्ष त्रिभुवन नायक राहायला आलेला आहे, ह्याला कुठलंही काम देऊ नकोस असं सांगून ऋषी अनुष्ठान करायला कुठे निघून गेले. घरात आता हे तिघं राहिले, पुस्तक पोथ्या वाचतायत. तेवढ्यात गुरुपत्नी घरात गेली आणि तिने पाहिलं की खूप 7 दिवस अखंड पाऊस पडत होता. तर ती स्वतःशीच बोलली की सप्तदिन पर्जन्य वर्ष तर काष्ठे नाही तर घरात कैसे आता करावे. आपण बायकांना तर खूप सवय असते असं स्वतःशी बोलायची. ती चुलीशी आणि म्हणाली यार का बाबा आता काय करायचं, सगळी तर आहेत ती ओली काष्ठ आहेत आणि काष्ठाने तर अग्नी कसा पेटणार आणि अग्नी पेटला नाही तर मी अन्न कसं शिजवणार ह्या विद्यार्थ्यांकरता. ती स्वतःशीच बोलली. इथे कानावर पडलं कृष्णाच्या. त्यांनी ताबडतोब आपली अभ्यासाची पुस्तकं सगळी गुंडाळली, शास्त्र पुस्तके ठेवली बांधून आणि अरण्याप्रती निघाले. तिघही निघाले अरण्यात जायला आणि आत खोल अरण्यात जाऊन जिथे कोरडी काष्ठ मिळाली त्याच्या सगळ्या मुळ्या केल्या आणि तिघं डोक्यावर मोळी घेऊन परत यायला निघाले. ते परत येतानाही असंभाव्य पाऊस पडत होता. सगळीकडे ओहोळ
होते त्याला पूर आला होता. आणि तेवढ्यात असं झालं की त्या आश्रमापाशी जवळ येत असताना संदीपनी ऋषी परत आले अनुष्ठानाहून. आल्या त्यांना ही तिघं मुलं दिसली नाहीत. तर त्यांनी पत्नीला विचारलं की कुठे गेले रामकृष्ण, तुला काही सांगितले का कामं? तर ऋषीपत्नी अत्यंत मान खाली घालून म्हणाली, मी त्यांना काहीच काम सांगितलं नाही, पण मी स्वतः स्वभावाप्रमाणे स्वतःशीच बोलले की गृहात काष्ट नाही आहेत. आणि ते सगळे निघून गेले हो मी काही बघेपर्यंत. खूप चिडले संदीपनी ऋषी, खूप चिडले. मग त्यावरून स्त्रियांना थोडं प्रबोधन केलंय आणि नावं ठेवले तिथे श्रीधर कवींनी. परमनष्टा तुम्ही स्त्रिया, महाअशौचा निर्दया, वनाधाडील यादवराया, अनर्थ थोर केला हो. तुमच्याकडे कपट नीती असते, नाटकं करता, सत्य बोलता, कार्याकार्य तुम्हाला ओळखत नाही, असं सगळं खूप बोलले ते आपल्या पत्नीला. तिला खूप वाईट वाटायला लागलं. अश्रू दाटले, ती स्पुंदून रडू लागली. आणि तेवढ्यात ते तिघं आले. त्यांना ते येताना दुरून दिसतायत. ऋषी धावत सुटले आश्रमाबाहेर. येऊन कृष्णाच्या जवळजवळ पाया पडले ते आणि म्हणाले, अरे तुला मी काय, हे तू का ही काष्ट घेऊन आलायस? तुला कसं काय हे काम सांगितलं गेलं? मी किती अयोग्य व्यक्ती आहे गुरु म्हणून बघतो की अरे कृष्णा, तुझं पूजित योगेश्वर, आम्ही माथा दिलेले काष्टभार, कसं काय आमच्याकडनं हे पाप घडलं? काय करू? माझ्या पत्नीने हे तुला सांगितलं. असं पत्नीचं नाव घेईपर्यंत आतून ती पत्नी ऋषी पत्नी धावत आली आणि कृष्णाच्या गळ्याला मिठी घालून स्पुंदून रडत होती आणि म्हणाली, माझ्याकडनं खूप मोठा अन्याय घडला. तू माझ्या मुलासारखा आहेस, तू मला क्षमा कर. माझ्यातनं खूप चूक झालेली आहे, पण माझं हे पाप कसं धुवून निघेल ते तू मला सांग. असं म्हटल्यावर कृष्ण दोघांनाही शांत करतो, दोघांनाही बसवतो आणि छान समजावतो. तो तिला म्हणतो, आई अगं तू रडू नकोस. रडण्याचं काय आहे? सेवा करावी हा तर गुरुगृहातला पहिला नियम आहे. गुरुचं दास होणं हे तर आमचं भाग्य आहे. ज्याला गुरुसेवा घडत नाही ना, तो किती ज्ञानाने समृद्ध असू दे, त्याची विद्या म्हणजे अविद्या आहे. ज्याला गुरुसेवेचा कंटाळा आहे त्याच्या ज्ञानात किडे पडले तसं समजावं. जो आपल्या स्वामीला दोष देत असेल तर तो महानरकात जाणार असं समजावं. काही शास्त्र पढून आला, अगदी दान तप कीर्तन सगळं केलं, पण जर तो गुरुला शरण आला नाही किंवा गुरु भजन केलं नाही, गुरुची सेवा केली नाही तर मग त्याचं ते जप तप सगळं कोरडं आहे अनुष्ठान, त्याचा त्याला काहीही फायदा होणार नाही. गुरूंवर विश्वास पाहिजे आणि गुरुगृही आल्यावर कर्तव्य ही केलीच पाहिजेत सेवेची. त्यामुळे तू अजिबात रडू नकोस. अगदी आम्हाला कसलेही कष्ट पडले नाहीत. आम्हीच तुमची क्षमा मागतो की तुम्हाला आमच्यामुळे ह्या विचाराने पण दुःख झालं. मग कृष्णाने आता आम्ही निघतो इथून असं दोघांनाही सांगितलं आणि भरभरून दान दिलं गुरूंना. त्यांचं सगळं दारिद्र्य असेल ते नष्ट केलं, जणू इतकं काही गुरूंना दिलं. धन धान्य वस्त्र आभरणं सगळं दिलं. 64 दिवस गुरुगृहात हे राहिले. मग निघताना साहजिकच साष्टांग घातला गुरूंना आणि त्यांना हात जोडून विचारलं की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ, ती मागा. असं म्हटल्याबरोबर सांदीपनी म्हणाले, अरे बाबा तू भेटलास, तू माझ्या घरात राहिलास, ज्याच्या दर्शनाकरता ब्रह्मादिदेव त्यांनाही दुर्लभ असतं दर्शन, ते माझ्या घरात राहून मी 24 तास माझ्या नजरेसमोर बघितलं ते ध्यान तुझं. अजून मला काय पाहिजे? मला आता कसलीही वासना राहिली नाही, मला काहीही नकोय. मला तुझाच हा चेहरा सतत माझ्या नजरेत राहावा, तुझ्या ध्यानातच मी जगावं, एवढंच मला वाटतंय. ते असं म्हणत होते, पण तेवढ्यात गुरुपत्नी, ती स्त्री आहे ना शेवट, तिने मात्र खेद व्यक्त केला. ती म्हणाली, कृष्णा तू आमुचा पूर्ण कैवारी, माझा पुत्र बुडाला सागरी, तो आणून देई दक्षिणा. तेवढाच पुत्र होता जाणं, पुढे नाहीच मग संतान, हरिपुत्राविण शून्य सदन, देई आणून तेवढा. झालं. कृष्णाने हे ऐकलं मात्र. सद्गुरू परत त्यांच्या पत्नीवर रागावले. सांदीपनी म्हणाले, अगं तू काय मागतेस त्याच्याकडे? आपल्याला तोच मिळालाय, अजून काय पाहिजे? आता अजून कुठला दीप पाहिजे, कुठलं तेज पाहिजे घराला, कुठला दीप अजून घर उजळणार आहे आपल्या अंधारातलं? काही मागू नकोस. पण तिने मागितलं आणि कृष्णाने ताबडतोब ती आज्ञा उचलून धरली. त्यांनी सांदीपनी ऋषीचा हात धरला आणि त्यांना समुद्र तीरे घेऊन गेला. तिथे गेला, पोचल्याबरोबर सागर शरण आला. ताबडतोब कृष्णाने सांगितलं, माझ्या गुरूंचा मुलगा आहे तो आणून दे.
असं म्हटल्यावर त्यांनी सांगितलं की काय झालं की तिमिंगल नावाचा मत्स्य होता, त्याला त्यांनी बोलून घेतलं सागराने. त्या मत्स्याला विचारलं की हा गुरुपुत्र कुठे गेला, बुडालाय असं कळलंय. तर त्या माशाने सांगितलं पांचजन्य नावाचा एक राक्षस आहे, त्याने खाऊन टाकलाय यांच्या पुत्राला. असं म्हटल्यावर कृष्णाने समुद्रात उडी मारली आणि त्या पांचजन्याला शोधलं, त्याच्याशी भरपूर युद्ध केलं, अक्षरशः त्याचं शिर छेदलं, पूर्ण मारलं त्याला, मस्तक धडापासून बाजूला केलं, त्याचं पोट फाडलं आणि सगळं पोट पाडून बघतो तरी तिथे गुरुसूत नाहीच आहे. आणि मग फार वाईट वाटलं कृष्णाला की अरे इथे तर कुठेही गुरुपुत्र दिसत नाही आणि मी ह्याला उगाच मारलं. पांचजन्यही मारता मारता म्हणाला मला तू उगाच मारतोयस. मग कृष्ण म्हणाला मी तुला उगाच मारलाय, मी तुला वर देतो, तुला काय वर हवा माग बरं. असं म्हटल्यावर त्यांनी सांगितलं हरी तुकाच देई वर, तू करी धरी माझे कलेवर, मजविण जे तुझवरी घाली ती नीर, त्यांचे पूजन व्यर्थ जावे. एक तर तू तुझ्या हातात मला धर आणि दुसरं माझ्यावरून तुझ्या पूजेकरता वाहिलेलं तीर्थ पाणी असेल तरच ती पूजा संपन्न होईल, नाहीतर नाही. म्हणून आपण बघतो की शंखातनं पाणी घालून आपण देवावर अभिषेक करतो, बरोबर आहे. आणि पांचजन्य नावाचा कृष्णाचा शंख आहे, युद्धाच्या काळात आपण ते पाहिलंय शंख फुंकलेला. तर ह्या राक्षसाला त्यांनी शंखाचं स्थान दिलं जो कृष्णाच्या सतत हातात राहिला. असो, त्यामुळे हे त्याच्यावर त्याला वर देऊन त्याचा उद्धार करून कृष्ण आता यमपुरीत आला, यमाकडे आला. त्याची सगळ्यांनी पूजा केली, हात जोडून उभा टाकला यम की काय मला अन्याय, काय चुकलाय माझं. तर कृष्णाने सांगितलं की माझा गुरुपुत्र मला पाहिजे तो ताबडतोब आणून दे. तो म्हणाला कसा देऊ, याला इतके दिवस झाले की त्याचे जे एवढे काही देह होते, वाहिक अतिवाहिक देह असा इथे शब्द वापरलाय, म्हणजे जे वाहून येतात इथपर्यंत ते सगळे संपले आणि लिंगदेह फक्त शिल्लक आहे. कृष्ण मला जा तो शोधून आण. मग यमाने तो स्वतः जाऊन लिंगदेह शोधून आणून कृष्णापुढे ठेवला. कृष्णाने स्वतःच्या इच्छेने त्याला स्पर्श करून दिव्य देह निर्माण केला. म्हणजे ते प्राण एका सुंदर देहात फुंकले आणि त्या गुरुपुत्राला घेऊन गुरुच्या आश्रमात कृष्ण परतला. त्या आपल्या बाळाला बघून आई तर काय, तिला काय करू आणि काय नको झालं. ऋषी पण पूर्ण संतुष्ट झाले, त्यांना गुरुदक्षिणा मिळाली. गुरु पत्नी जी होती तिने कृष्णावरूनही लिंब लोण उतरलं, आपल्या मुलावरूनही उतरलं आणि त्याला म्हणाले मी तुझी कशी उतराई हो, तू माझं आयुष्य म्हणजे माझी आयुष्याचं स्वप्न पूर्ण केलं आहेस, माझा अख्खा जीव ओवाळून तुझ्यावर टाकला तरी खरोखरच कमी आहे. आणि तुझी जी ही सगळी म्हणजे तुझी शक्ती आहे ना ती ब्रह्मादिकाही अगम्य आहे. तू काय करून दाखवलंस, कित्येक काळापूर्वी सागराने गिळलेला माझा पुत्र तुम्हाला आणून दिलास. अत्यंत दोघं संतुष्ट होऊन दोघांनी कृष्ण, बलराम आणि सुदाम्याला आशीर्वाद दिले आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन कृष्ण आता मथुरेला आला. आता पुढच्या अध्यायात आपण बघणार आहोत की मथुरेला कृष्ण आल्यावर आता कृष्ण उद्धवाला गोपींना बोध देण्याकरता पाठवतो. मकरंद बुवांचं जेव्हा जेव्हा भक्तिसूत्र जे आहेत, सुक्त जे आहेत त्याच्यावर कीर्तन होतं, त्यात ही कथा अत्यंत सुंदर मकरंद बुवा सांगतात की उद्धव गेला, उद्धवाला थोडा असतातून की मी खरा परमभक्त आहे कृष्णाचा आणि माझ्याकडे जे ज्ञान आहे ते, पण गोकुळात जाऊन जेव्हा तो गोपींना भेटतो तेव्हा त्याचा भ्रमनिरास होऊन त्याचा पूर्ण अहंकार जो असतो तो गळून पडतो. गोपींचं श्रेष्ठत्व त्याला कळतं. हे आपल्याला ती सगळी कथा माहिती आहे, ती आता पुढच्या अध्यायात येणार आहे असं श्रीधर कवी सांगतात. आणि जाता जाता ते असं म्हणतात हा जो आज 20वा अध्याय तुम्ही शिकलात, हा 20वा म्हणजे संतांचा प्राण 20वा आहे. कारण ह्यात संपूर्ण अहम ब्रह्मास्मी किंवा जी चारी तत्व आहेत त्या तत्वांचा तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी ह्या सगळ्याचा उलगडा जणू ह्यात करून दिलेला आहे. त्यामुळे ज्यांना जन्ममरणाच्या एरझाऱ्या घालवायच्या असतील त्यांनी हा 20वा नक्की लक्षात ठेवावा. सद्गुरू सेवा करावी, सद्गुरूंना निंदू नये. आणि जर तुम्ही सद्गुरू सेवा करत आणि नामस्मरणात राहिलात तर तुम्हाला निश्चितपणे श्रीकृष्ण ह्या चक्रातून जन्ममरणाच्या बाहेर काढेल असा विश्वास देत श्रीधर कवी सांगतात की रसा माझी थोर अमृत, तैसा 20वा सुरस बहुत, की त्रिदशान माझी शचीनाथ, 20वा सत्य तैसाची. ह्याचं ज्ञान तुम्ही ग्रहण करा असं सांगून ग्रंथात ह्या अध्यायाचा शेवट करतात श्रीधर कवी
इति श्री हरिविजय ग्रंथ सम्मत हरिवंश भागवत श्रोते चतुर पंडित परिसोत विशंती तमाध्याय गोढा श्रीकृष्णार्पणमस्तु अध्याय 20 ओव्या 242 शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु। अध्याय संपल्यावर एवढंच सांगते की ह्या सगळ्या पंचीकरणावर हे जे तत्वज्ञान आहे जे समजावणं खरंच कठीण होतं, त्याचा मी जो प्रयत्न केलाय त्यात खूप त्रुटी आहे, त्याकरता क्षमा। आणि त्याच्यावर आम्ही दासबोध मंडळात काही अभ्यास केला होता आणि एक तक्ता तयार केला होता ज्यातून पटकन ही तत्व कळावी, त्याचा फोटो मी या अध्यायाबरोबर आपल्याला पाठवेन। क्षमस्व। जय जय रघुवीर समर्थ।